मित्रांनो नमस्कार, सुप्रभात. मी आशिष हाडके, तुमचा मित्र. शेअरिंग ऑफ व्ह्यूजच्या माध्यमातून लाईफ लेसन्स फाउंडेशन नेहमी काम करत असते आणि आज आपण घेऊन आलोय एक आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, म्हणजेच प्रत्येकाला आवश्यक असणारी जीवनाच्या सुदृढ विचारांची, सुयोग्य वाणीची आणि सक्षम व्यवहाराची शिदोरी. कारण मित्रांनो, तुला ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे की मी तुझा मित्र आहे, तू माझा मित्र आहे, पण मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय का आणि तुझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी ऐकतोय का. त्याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं एकमेकांवर विश्वास पाहिजे, कारण या विश्वासामधूनच मग आत्मविश्वास जन्माला येतो. आणि म्हणूनच विचार, शब्द म्हणजेच वाणी आणि व्यवहार या तीन गोष्टींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंत, म्हणजे अगदी उठल्यापासून ब्रश करण्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, म्हणजे दात स्वच्छ होतील. रात्री अगदी मनन चिंतन करून झोपण्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, म्हणजे तुम्ही निरोगी राहाल, आनंदी राहाल. झोप व्यवस्थित झाली तर आजारांपासून दूर राहाल. मित्रांनो, ज्याला भूक लागते आणि ज्याला चांगली झोप येते त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ते कसं शक्य होत असेल, त्याच्या मागचं गमक काय असेल, त्याच्या मागची गुरुकिल्ली काय असेल, तर ती कुठेच अशी दडलेली नाही आहे. तुमच्या माझ्या सर्वांमध्ये ऑलरेडी आहे. फक्त आपल्या मन, बुद्धी आणि शरीराला अगदी बॅलन्स मोडमध्ये ठेवून आपल्या विचार, वाणी म्हणजे शब्द आणि व्यवहाराला, आपल्या ॲक्शन्सला, आपल्या कर्माला, आपल्या कार्यांना ती दिशा देणं गरजेचं आहे. आणि तोच आहे तुमचा आत्मविश्वास. आता मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या प्रत्येक लाईफ लेसन्सच्या सेशनमध्ये सांगतो, कारण मी उठल्यापासून मला ताणतणाव, आत्मविश्वास, टाईम मॅनेजमेंट, त्यानंतर अभ्यास, त्यानंतर माझं करिअर, असे कितीतरी विषय माझ्या डोळ्याच्या समोर अगदी उभे राहतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आणि घरचे मंडळी, मित्र, नातेसंबंधी, मी कर्मचारी किंवा अधिकारी आहे तर माझ्या ऑफिसमधले मला नेहमी म्हणत राहतात, काहीतरी माझ्याशी बोलत राहतात, पण माझ्यावर त्याचा किती परिणाम होतो आणि माझ्या विचारांचा, माझ्या शब्दांचा, माझ्या व्यवहाराचा इतरांवर किती परिणाम होतो त्यावर माझा आत्मविश्वास अगदी अगदी डिपेंड आहे. त्याच्यावर तो हावी होतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास किती दांडगा आहे हे तुम्हाला दररोज ॲनलाइज करायचं आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे जे शब्द आहेत हे आपल्या डोक्यावर घेण्यापेक्षा थोडेसे आपल्या आजूबाजूला ठेवा, नजरेच्या समोर ठेवा. डोक्यावर एखादी गोष्ट नजरेने दिसते का? नाही. त्यामुळे ती नजरेच्या समोर ठेवा आणि मग तुम्ही कामं करा, तुम्ही तुमचे व्यवहार करा, तुम्ही तुमचे निर्णय घ्या, तुमचं नियोजन करा. प्रत्येक नियोजन आणि निर्णयावर तुमचं नियंत्रण ठेवा. मी नेहमी सांगतो, हे तीन नी नेहमी लक्षात ठेवा. न तुमचे निर्णय, तुमचं नियोजन, तुमचं त्यावर असलेलं नियंत्रण तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल. हा एक भाग झाला. आता दुसरं म्हणजे प्रत्येक कॅटेगरी इन द सेन्स माझी बालपणाची अवस्था, माझी विद्यार्थी दशा, मी जॉबला लागल्यानंतर ॲज अ ऑफिसर म्हणून किंवा ॲज अ कर्मचारी म्हणून, एखादा एम्प्लॉई म्हणून माझं प्रोफेशनल मोडमध्ये वेगळं माझं जीवन राहतं. लग्न झाल्यानंतरचं वेगळं, 40शी नंतरचं वेगळं आणि मग म्हातारपणातलं. म्हणजे आत्मविश्वास हा एखाद्या यंग जनरेशनमध्येच असला पाहिजे असं नाही. मी 50 वर्षाचा एक गृहस्थ आहे आणि माझ्या मुलांसोबत, मुलीसोबत बोलताना मी जर कॉन्फिडन्सनी बोललो, त्यांना काही गोष्टी सांगितल्या, त्यांच्या काही गोष्टी महत्त्वाच्या ऐकल्या, तर तो कॉन्फिडन्स मी ट्रान्सफर करतो. इट्स अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन टू द न्यू जनरेशन. म्हणून आत्ता माझं हे वक्तव्य जे कोणी 40, 85, 50 उलटलेले माझे मित्रमंडळी बघत असतील, ते आपल्यासाठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे की माझ्यामधला आत्मविश्वास हा माझ्या बोलण्यातून प्रगट झाला पाहिजे. माझी भूमिका मी प्रभावीपणे मांडू शकलो पाहिजे.
त्याला म्हणतात आत्मविश्वास. त्यामुळे विचार आला डोक्यामध्ये, त्या अनुषंगाने आपल्या बोलण्याच्या आपल्या त्या सवयींना थोडंसं आपण ट्यून करायचं, बोलायचं आणि ते आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या ॲक्शन्समध्ये कसं उतरवता येईल त्यासाठी नियोजन करायचं. हा झाला आत्मविश्वासाचा एक भाग, फार महत्त्वाचा आणि सोपं त्याला आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मी परत रिपीट करतोय की आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे काही नियोजन करतो, जे निर्णय घेतो, ज्या गोष्टींवर आपल्याला नियंत्रण ठेवण्याची खरंच गरज आहे ते नियंत्रण. खाण्यावर एक आपण साधी गोष्ट घेऊ, अरे मला आवडीचा हा पदार्थ आहे, लगेच आपण खायला लागतो, पण त्याची काही लिमिट असली पाहिजे. हा आत्मविश्वास स्वतःवर, म्हणजे परत आला त्याच्यामध्ये दुसरा भाग जो आपण दुसऱ्या सेशनमध्ये घेणार आहोत, सेल्फ कंट्रोल, आत्मसंयम ज्याला म्हणतात. आत्मविश्वास हा आत्मसंयमाला डेव्हलप करतो. म्हणजे माझं जर खाण्यावर माझा विश्वास आहे स्वतःवर की मी एवढंच खाणार, तो माझा आत्मविश्वास आहे, मी एवढंच लिमिटमध्ये राहणार, आत्मसंयम डेव्हलप होणारच. आणि म्हणूनच या आत्मविश्वासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय की तुम्ही तुमच्या विचार, वाणी आणि कर्मांना थोडंसं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं तर प्रत्येकच गोष्ट तुम्ही आत्मविश्वासाने नक्कीच करू शकाल, यात काही एक संशय नाही आहे. तर लेट्स डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स विदिन यू, विथ यू. सो लाईफ लेसन्स विथ आशिष हाडके, ऑलवेज विथ यू. पुढल्या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत मी आशिष हाडके आपली रजा घेतो. एक नवीन सेशन घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.